LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। येणेरे गावात आपण इथं आणि सकाळची वेळ आहे आणि ग्रामस्थ इथे आहेत। माझ्या बाजूला जे आजोबा आहेत बातम्या वाचतायत, घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। तसंच आपण सुद्धा जनतेचं जे मत आहे ते जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत LDTV मराठीच्या माध्यमातून। मी मतदार बोलतोय। दादा नमस्कार, नाव काय? तुळशीराम गोगरे। आपल्या येणेरे गावचे। आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होतीये, तर कोणाचा बोलबाला आहे आपल्या येणेरे गावात? नाही सांगता येत, मी नसतो ते गावातच नसतो। कुठं असतं मग? शेतावर कुठं? खाली मळ्यात। माळ्यात मध्ये काटडीच्या बाजूला? नाही इकडे ताजनी मळ्यात। अच्छा, आता ही निवडणूक होतीये, तर आपल्याकडं काय काय विकास कामं झाली, काय बाकी आहेत? नाही मला नाही सांगता येत एवढं। जायला तुमच्या इकडं रस्ता आहे का जायला यायला? आहे काय काँक्रिटीकरण आहे, डांबरी आहे का मातीचा आहे? डांबरी। कोणी केलाय? त्यावेळेला ते शिवसेनेचे होते त्यांनी केलं। नाव काय त्यांचं? ते कोण होतं त्यावेळेला, मला पार्क काहीतरी असं होतं। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आहे ना, चार जणांचं नाव येते कानावरती आमच्या पण। आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोषदादा चव्हाण आणि संध्याताई भगत। तर कोणाचं जास्त इथं पारड जड वाटतंय? बाबा राम राम। पार्क आहे जरा बरे कामाचे। काय काय कामं केली त्यांनी? काय भरपूर काम आहे। बाबा या ना, बसा इथे। नाव काय बाबा? खंडू नाना ढोले। खंडू नाना डोले। वय तर भरपूर वाटतं। मग 85 चाललंय। 85 नाही 76 चालू आहे। 76 चालू आहे हा. का काय? तरी एवढे ठणठणीत आहे मग काय खुराक? खुराक आता ही निवडणूक होतीये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, तर काय इथली परिस्थिती आहे? काय पार्क बरं आहे। फार बरं आहे। काय काय काम केली दादा? ते बरेच ते मठाचं काम केलं त्यांनी, बरेच काम केले त्यांनी। मठाचं माहिती तिकडे वरती? हा तुम्ही विठ्ठलवाडी का येणार? विठ्ठलवाडी। विठ्ठलवाडीत राहणार आहे? हा अच्छा, बाकीचे ते काय काय विकास कामं झाली आहे, काय बाकी आहे? चाललंय आता थोडं थोडं करतात, सगळेच करतात। अशी काय कुकरवाडी ती कुकर ते झालं विधानसभा? म्हणजे जरा बरं आहे हा, म्हणजे जरा गरीबाला याला थोडं बोलतो, हे करतो, सल्ला देतो थोडा। बाकी इथं आपण मतदान करताना, आता मतदान करावं लागणार आहे आपल्याला, व्यक्तीला कोणाला तरी निवडून द्यायचंच आहे। तर मतदान करताना व्यक्तीला पाहावं, त्याचा राजकीय पक्ष पाहावा की विकास कामं पाहावे? विकास काम बघायची विकास कामातून करायचं काय आहे? आता मी तुम्हाला नाव सांगतो, आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोषदादा चव्हाण आणि संध्याताई भगत। कोण जास्त आपल्याकडे येतं जातं, किंवा विकास कामासाठी कोणी जास्त पैसे दिले? पारख्यांनी मठाचं लई काम केलं त्यांनी। मठाचं सगळं काम झालं का? हा पार क्लिअर आहे पार। काय अजून काय मागणी असेल तुमची? तर काय आहे ते रस्ता का करून द्यावा तिथपर्यंत मठापर्यंत। कुठून ते कुठपर्यंत? 1.5 किलोमीटर आहे फक्त। 1-1.5 किलोमीटर आहे? हा तो रस्ता करून द्यावा त्यांनी, म्हणजे जरा जायला बरं आहे ना। तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? व्यक्तीला पाहून मतदान करा, त्याचा पक्ष का विकास काम? विकास काम। पक्षाला काय बघा, पक्ष दिसतो असा त्यांचा दिसत नाही पक्ष। तर बाबांनी इथं मत व्यक्त केलेलं आहे। इतर काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। काही जणांची भूमिका तटस्थ आहे, नको याचं नाव घ्यायला आणि त्याचं नाव घ्यायला, याचं नाव घेतलं का त्याला राग येतो, त्याचं घेतलं की याला येतो, अशी काही भूमिका आहे। काही जण स्पष्ट भूमिका मांडतायत की ह्याच उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे, परंतु आणखी काही ग्रामस्थ आहेत त्यांचा आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर बात आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होतीये, कोण उमेदवार आलं होतं का आपल्याकडे? उमेदवार नाही आले तरी आता आमचे आहेच ना ताईंच्या मागे हे करायचे, कारण त्यांच्यामुळे कामं चाललेत आमचे। काय काय कामं झाले? काम आता सरपंच करताय ना सगळं। पण आपण आता तुमच्या डोळ्यासमोर असं दिसत असेल रस्ता काय सगळं काय सगळं भरपूर कामं चालू आहे। आता एवढ्यात काय कामं झाले? आता हे काय लाईटीचं काम चालू आहे।
काय? चांगले काम सरपंचाचे. रस्त्याचे, पाण्याचे, गटारीचे, सगळं- सभागृहाचे, स्मशानभूमीचे, ग्रामपंचायतचे काय प्रश्न नाही प्रश्नच नाही काही. बरोबर काम चालू. कोणी केली कामं? भुजबळ साहेब हा, हा, हा. सरपंच. हा. पण आता हे जे जिल्हा परिषदेला नेतृत्व करणार आहेत आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोष चव्हाण, संध्याताई भगत, पैसे अशा त्याच काढून देते म्हणलं आम्हाला मागं राहावंच लागेल खरं का नाही. आणि आमचा वाढ एक आहे सरपंचाचा आणि आमचा. बरं ताईच का बा? कामं होत्या त्यांच्याकडून, मग त्यांच्या मागे नाही हे करायचं, मग कोणाला हे करायचं. लोक तर म्हणतात ताई अधिकाऱ्यांवर दादागिरी करते. करू दे की काय केलं नाही काय करायलाच पाहिजे. जे चुकलंय त्याला बोलणारच आहे ना. का नाही कामासाठी. कामासाठी. आपल्या येणेरे गावच्या लोकांचा काय कल दिसून येतो? तसं नाही सांगते तू, तसं नाही सांगते. बरं आता मतदान करताना आपण नाही आमच्याकडे कसं आहे, राष्ट्रवादीवाले आहेत काही, म्हणजे बाजीराव शेठच्या बाजूने काही म्हणजे आमच्या गावचे असे 3-4 आहेत. आणि आता मतदानाच्या दिवशीच काय करतील लोक ते ते काही, तरी पण पण कसं आमचं जास्त करून अमोल बरोबरचे असं बुजू. अमोल भुजबळ सरपंच आहेत. आपल्याला जिल्हा परिषदेच्या उमेदवाराबाबतीत बोलायचंय. सांगतील तसं ते सांगतील तसं. बरोबर. आता एक शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे. या निवडणुकीच्या वेळी जे उमेदवार उभे राहतील, तुम्ही उमेदवाराला पाहणार व्यक्ती म्हणून, त्याचा पक्ष म्हणून मतदान करणार की त्यांनी केलेली विकास कामं म्हणून? विकास कामं म्हणून. विकास कामं. फक्त दादांचं मत आहे की विकास कामं पाहून त्या ठिकाणी मतदान केलं जाणार आहे. तिकडे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.